जय शिवलाल मित्रांनो, मी तुमचा सागर चव्हाण आणि हा माझा छोटासा ब्लॉग आहे. आलो आपण आता पिंपळगाव नाथमध्ये. आलो बा कटिंगच्या दुकानात आल्याबरोबर विश्वजित दादाने घेतली बा मशीन आणि 170च्या स्पीड न केली. बरं कशी जमली कटिंग सांगा लवकर कमेंट. कटिंग झाल्यावर विश्वजित दादाला केलं बाहेर आलो डायरेक्ट हॉटेलवर येऊन पाहतो तर गजू भाऊ दिलीप भाऊ नाश्ता करत होते बा. मग आपण पण केला नाश्ता दाबून. नाश्ता झाल्यावर आलो बा मग रात्री आलो मग ग्राउंडवर येऊन पाहतो सगळे पोरं मिळून ग्राउंडवरची माती काढत होते. थोडी माती काढली बाबा, थोडीफार माती बाकी होती. मग तुमचा भाऊ थांबते ओढायला सुरुवात केली बा. मातीनं झाल्यावर लागलो बा ग्राउंडवर पाणी सोडायला. पाणी का मोटरनं नाही बरं, आपशी आपसून टाकत होतो. रवींद्र काका आपशी आपसून एवढा थकलता की काय सांगू तुम्हाला. एवढ्यात प्रदीप काका आणला बा मग ट्रॅक्टर मध्ये जे लाल माती घ्यायला येणार होते ते सगळे पोरं बसले. चालला मग आता डायरेक्ट जंगलामध्ये लाल माती घ्यायचं. जंगलात येऊन पाहतो तर एका जागेवर दिसली होती लाल माती, पण ते का एवढी चांगली नव्हती, पांढरी फटक होती. मग आलो आता दुसऱ्या जागेवर आल्याबरोबर सापडली बा लाल. फॉरेस्टवाले येतील म्हणून पोरांनी 170च्या स्पीडनं रपारा भरणं चालू केला रे बा. कवा अर्धी टाली भरली ते समजलंच नाही. अर्धी ट्रॉली भरल्यावर तुमचा भाऊ गेला बा. मग वरण रपारावर टोपले फेकायला लागेल. मी टोपले झाल्याला लागून तिकडे कोपऱ्यात टाकायला लागलो. अशी गंमत मध्ये कधी टाली भरली ते समजलं नाही. पहा बरं टाली फुल भरली. टाली फुल भरल्यावर मग लेवल केली. लेवल झाल्यावर सगळे पोरं बसले एका जागेवर. पोरं असे बसल्याबरोबर एकदम पॅक धरून घेतलं, काऊन की त्यांना माहित आहे ना ड्रायव्हर कोण आहे. मधात आले बा काटे, आम्ही चाललो. काटे आल्याबरोबर कोणी टोपलं लावलं, कोणी झोपले. मग आलो बा काट्याच्या बाहेर चाललं. मग आता डायरेक्ट नाचत गीतच जंगल मधून बाहेर निघून आलो बा मोकळ्या रस्त्याने. सगळे पोरं एकदमच गाणं म्हणायला लागले बा. ऐका मग तुम्ही आमचं गाणं. ग्राउंडवर आल्याबरोबर पोरं ट्रॉलीमध्येच मस्ती करायला लागले बापा. मग त्याची मस्ती. आजचा ब्लॉग इथं संपला, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असे डेली ब्लॉग पाहायचे असेल तर घ्या मग फॉलो करू.